श्री स्वामी समर्थ. आज आहे आपल्या लाडक्या बजरंगबलीचा जन्मोत्सव. ही रुईची पाने आहेत जी आपल्या बजरंगबलीची आवडती पानं म्हणून ओळखली जातात. ही सहज उपलब्ध होतात, कुठेही मिळतात. जर कुठे मिळाली नाही तर विकतसुद्धा मिळतात. जे पूजेचं सामान घेऊन बसलेले असतात लोक, त्यांच्याकडे स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहेत. पुसून व्यवस्थित वाळवून घ्यायची आहे. आता एका भांड्यामध्ये थोडंसं सिंदूर घ्यायचं आहे. अर्थातच सिंदूर पण बजरंगबलींचा आवडता आहे. थोडंसं पाणी टाकून, स्वच्छ पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद्या काडीच्या आधाराने अशा प्रकारे पानावर राम नाम लिहून घ्यायचं आहे. सगळ्या पानांवर राम लिहून घ्यायचं आहे. पाहू शकता, अशा पद्धतीने मी 11 पानांवर नाम लिहून घेतले. 11 पाने लिहून झाल्यानंतर 11, 21 पानाची करू शकता तुम्ही. मी 11 पानं घेतलेत. हे बघा, देठाच्या बाजूने अशा प्रकारे दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. माळ ओवून झाली की बजरंगबलीची पूजा मांडायची. ऑरेंज कलरचा किंवा लाल कलरचं कापड अंथरायचं आहे. त्याच्यावरती आपल्याकडे जो फोटो किंवा मूर्ती काय असेल आपल्या बजरंगबलीची ती ठेवून एक गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे. बजरंगबलींना सिंदूर व्हायचा आहे. सिंदूर तर आपल्या बजरंगबलींचा आवडता आहे, सर्वांनाच माहीत आहे. आणि आता जो आपण हार बनवून ठेवला आहे तो अर्पण करायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही बांधू शकता हार, किंवा फोटो असेल तर. मी अशा पद्धतीने हार व्यवस्थित अर्पण केले, लावून घेतलं आहे. त्याप्रमाणे हार घातल्याप्रमाणे आणि 5 लवंगा अर्पण करायच्यात, ठेवायच्यात बाजूला. आता एक तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला साईडला, चौमुखी. दिवा लावल्यानंतर रामरक्षा पठण करायचं आहे आणि त्यानंतर 7, 11 किंवा 108, 21 तुम्हाला जमेल तसं हनुमान चालीसा वाचायची आहे. बस, जास्त काही करायचं नाही. साधं सोपी भक्ती करून आपल्या बजरंगबलीला प्रसन्न करायचे. कुठलंही संकट असो, कुठलंही ताण असो, भीती असो, पाहू शकता ह्या हनुमान जयंतीपासून नक्की फरक पडेल. हनुमान चालीसा पठण झाल्यानंतर मनोभावे हात जोडायचे आणि गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे. बुंदीचे लाडू किंवा तुम्ही जो गोड पदार्थ बनवणार आहात पूजेसाठी तो अर्पण करून मनोभावे हात जोडून हनुमानजींना आभार मानायचे की आतापर्यंत तुम्ही जे सुख समाधान मला दिले त्याबद्दल मी तुमचे आभार मानते.